नागपुरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत खऱ्या आणि तोत्या पोलिसांनी मिळून शहरात दरोडा टाकला। मध्य प्रदेशातून गुटखा आणि तंबाखूची नागपूरला तस्करी करणाऱ्या लोकांना धाक दाखवून सुमारे 4.5 लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली। अटक न होण्याचं प्रलोभन दाखवून 10 लाख रुपयांची खंडणीही मागितली। मात्र या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे। नागपूरच्या मस्का 7 आणि इतवारी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बंदी असलेल्या सुगंधित पान मसाला आणि गुटख्याची तस्करी सुरू आहे। तक्रारदार हेमंत नंदनवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हेमराज मालवाहू वाहन भाड्यानं घेऊन मध्य प्रदेशात जातो। तेथून शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन नागपूरला विकतो। गेल्या काही महिन्यांपासून तो भाजीपाला विक्रेत्याच्या वेशात गुटखा आणि तंबाखूची तस्करी करत होता। त्यासाठी त्यानं पांढुर्णा इथं गोदामही घेतलं होतं। 18 फेब्रुवारीला हेमराज भंडाऱ्यातून बंदी असलेला सुगंधित गुटखा घेऊन नागपूरला पोहोचला आणि गोदामातील माल उतरवताच त्यानं खाकी वर्दी घातली। आरोपी आपल्या 3 साथीदारांसह तिथं पोहोचला। आरोपीनं तहसील पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याचं भासवत वाहनात गुटखा असल्याची माहिती असल्याचं सांगून माल रिकामा करून घेतला आणि कारवाई न करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली। एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर आरोपीनं 3.5 लाख रुपयांचा सौदा केला। फिर्यादी हे पैसे आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता एक आरोपी त्यांच्या घरात शिरला आणि त्यांच्याकडील 4.5 लाख रुपये हिसकावून नेले। त्यानंतर ही धाड बनावट असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करत आहे। नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी सचिन दिलीप मेश्राम यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्यांना तपासकामी ताब्यात घेण्यात आलं व त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली व त्यांच्यामार्फत गुन्ह्यातील इतर साक्षीदारांची नावे निष्पन्न करून गुन्ह्याचे तपासकामी इतर आरोपी संदीप सोराडकर, मंगेश सावरकर, रितेश मस्के यांना ताब्यात घेतलं। त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांनी गुन्ह्यातील जी रक्कम नेली होती, जी वाटणी करून घेतली होती, ती रक्कम 1,19,000 रुपये जप्त करण्यात आलेली आहे। तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी जी वाहने वापरलेली आहेत ते वाहने व मोबाईल ते देखील जप्त करण्यात आलेले आहे।